started human health and diseases. The next part we are started, that is the disease. So today we are going to see the filariasis. So what is filariasis? What is the causative agent and the life cycle that we are going to see? Filariasis, that is, instead you may know the names elephantiasis. हे नाव तुम्ही ऐकलं असेल कदाचित. फायलेरियासिस न ऐकता एलिफंटियासिस, हत्ती पाय म्हणतो आपण त्याला. तर दिस बर्ड समटाइम्स यू मे हार्म. सो दिस कॉझेटिव्ह एजंट याचा आहे वुचेरेरिया, दॅट इज द फायलेरियल वर्म आपण म्हणतो. सो दिस इज कमिंग अंडर द निमॅटोडा. That class we have studied it before in the 11th class, that is the kingdom Animalia मध्ये आपण पाहिलं होतं. Kingdom Animalia मध्ये that is the Nemathelminthus. So this is a filarial worm. Now these having the life cycle, this is the causative agent. So we are going to see the life cycle of these Wuchereria worm. So this is the structure of the worm. Now so life cycle of human filarial nematodes worm primarily consists of 5 stages. याच्यामध्ये 5 stages असणार आहे. We will see in the cycle. After mating of male and female worm, the female gives birth to thousands of live microfilary. So त्याला आपण म्हटलं की तो microfilary, वीस larvae. Female gives birth to thousands of live microfilary. These microfilary are taken up by the vector insects, that is intermediate host, during the blood meal. याची पण सायकल कशी आहे? जस्ट आपण जी प्लाझ्मोडियमची पाहिली होती, यामध्ये पण 2 होस्ट असणार आहे. पहिला हा पण वेक्टर बॉर्न हे आहे. याच्यामध्ये पण आपण पहिली सायकल जी जशी मॉस्किटो मध्ये पाहिली होती, आणि दुसरी जी सायकल आहे ती ह्युमन बिंग मध्ये होते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा लाईफ सायकल इट नीड्स दिस इज द that is the 2 hosts. So insect vector insects, it is the intermediate host during the blood meal. Then in the vector insect the microfilary, ज्या वेळेला त्या इन्सेक्टच्या अंडर जाणार मॉस्किटो मध्ये, तर मायक्रोफिलरी मोल्ड अँड डेव्हलप इनटू द 3rd स्टेज. तर फर्स्ट, सेकंड अँड 3rd स्टेज. तर 3rd स्टेज इज व्हेरी इन्फेक्टिव्ह लार्वी, म्हणून तिथे L3 लार्वी म्हणून आपण लिहिलेलं असतं. तर 3rd स्टेज ही लार्वी जी आहे ती इन्फेक्टिव्ह लार्वी आहे. दॅट इज इन द वेक्टर इन्सेक्ट. हे जे आहे मोल्टिंग होते, म्हणजेच त्याच्या स्टेप बाय स्टेप जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा ती 3rd स्टेज पर्यंत अटेंड होते, त्यावेळेला ती इन्फेक्टिव्ह लार्वी आपण कन्सिडर करतो. Then upon taking another blood meal, the vector insect inject the infectious larvae into the dermis of human skin. जेव्हा आता ती जी अपॉन टेकिंग अनदर ब्लड मिल, ज्या वेळेला तो मॉस्किटो दुसऱ्या व्यक्तीवर बसणार, त्यावेळेला काय होतं, इट इंजेक्ट द इन्फेक्शियस लार्वी इनटू द डर्मिस ऑफ ह्युमन स्किन. यावेळेला तो पुन्हा फीडिंग करायला जाईल ॲज अ एक्टोपॅरासाइट, त्यावेळेला त्या ह्युमन बिंग मध्ये ही लार्वी सोडणार. आफ्टर अबाउट 1 इयर, जवळजवळ 1 इयर, लार्वी मोल्ड थ्रू 2 or more स्टेजेस मॅच्युरिंग इनटू द ॲडल्ट वर्म. तर ही जी लार्वी आहेत आपण पाहिलं की मेल अँड फिमेल हे जे वॉचेरेरिया निमॅटोड्स आहेत, ते निमॅटोड्स कशा पद्धतीने मोल्टिंग करतात. 3rd स्टेज इट बिकम्स इन्फेक्टिव्ह. ओके, जे मायक्रोफायलरी जे आहे त्याच्यामध्ये जी मोल्टिंग स्टेज मध्ये ही जी 3rd स्टेज आहे, जेव्हा ह्युमन बिंग मध्ये ती सोडल्या जाते. आफ्टर इंजेक्शन इट इज इंजेक्टेड. त्यानंतर त्याची जी फर्दर ग्रोथ होते, त्याचं फर्दर मोल्टिंग होते. तर समटाइम्स इट नीड्स 1 इयर. आफ्टर अबाउट 1 इयर दिस लार्वी मोल्ड थ्रू 2 or more स्टेजेस मॅच्युरिंग इनटू ॲडल्ट वर्म. तर ह्युमन बिंग मध्ये ती जी लार्वी आहे ती मॅच्युअर होते. ॲडल्ट मध्ये जवळजवळ 1 वर्ष लागते. आता हे जे जर्म्स आहेत, आपण म्हणतो की हे आपल्या बॉडीमध्ये ॲस्कॅरिज झाले, किंवा हे या पद्धतीचे निमॅटोड्स आहेत, वॉचेरेरिया हे वेगळे वर्म्स आहेत, फायलेरियल वर्म्स आहेत. तर हे अशा प्रकारचे वर्म्स पण
रेसिडेन्स करतात आपल्या बॉडीमध्ये आणि ते जगत असतात. पण यामध्ये सुद्धा प्रकार आहे, इट डिपेंड्स अपॉन द दॅट इज द पर्सन टू पर्सन. कारण प्रत्येकाच्या इम्युनिटीवर त्याचा इफेक्ट हा दिसतो. काही पर्सनची जर इम्युनिटी वीक असेल तर त्याच्यावर तो इफेक्ट लवकर दिसेल. काही पर्सनची इम्युनिटी जर खरंच स्ट्रॉंग आहे तर त्यांना ते जे वर्म्स आहे ते जरी रिसाईड असतील आतमध्ये तरी सुद्धा त्यांना त्यांचा इफेक्ट फारसा जाणवणार नाही. तर हा जो इफेक्ट आहे इट डिपेंड्स ऑन द इम्युनिटी. काही जणांमध्ये खूप इन्क्युबेशन पिरियड जो म्हणतो आपण तो इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द इम्युनिटी ऑफ द पर्सन. सो इम्युनिटी इट व्हॅरीज पर्सन टू पर्सन अँड अकॉर्डिंगली द सिम्पटम्स आर सीन. तर सिम्पटम्स हे त्यानुसार दिसत असतात. सो नेक्स्ट वी आर गोइंग टू द सिम्पटम. पण हा असा वर्म आहे जो की इट समटाइम्स 1 वर्षापर्यंत तो त्याच्यामध्ये राहू शकतो आणि इट कॅन कन्वर्टेड इनटू ॲडल्ट वर्म. तर 1 year means too much period you can see here. So this is the special feature of this worm, that is the filarial worm. Symptom मध्ये पहा, filariasis is a slowly developing chronic inflammation of the organ in which filarial worm live for many years. Filariasis is slowly developing. हळूहळू, कारण की 1 year म्हटलं ना मॅच्युरेशनला वेळ लावतो. देन क्रोनिक इन्फ्लॅमेशन. इन्फ्लॅमेशन जे आहे, इन्फ्लॅमेशन मीन्स हिअर वी कॅन कन्सिडर ओनली द स्वेलिंग. आता हे स्वेलिंग कशा पद्धतीने होते जस्ट वी विल डिस्क्राईब. सो दिस फायलेरियासिस, हे फायलेरियल वर्म जे आहे ते पहिले जेव्हा स्किन मधून एंटर होतात तेव्हा लिम्फॅटिक सिस्टम मध्ये एंटर होतात. लिम्फ नोड इज द प्लेस. मग लिम्फ नोड मध्ये स्पेशली ते अफेक्ट करतात लेग्सला रिजन. आपण पुढे अजून बघणारच आहोत. लोअर लिम्ब रिजनला स्पेशली आपण बघतो बरेच वेळा, जसं हत्तीपाय आपण म्हणतो. तर हे काय करतात, लिम्फच्या त्या लिम्फ नोड मध्ये हे वर्म्स एंटर होतात. वर्म्स एंटर झाल्यानंतर नॅचरली ते मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय झाल्यामुळे ते लिम्फॅटिक वेसल्स असे फुगतील जसे की बलून. सो दॅट त्याच्यानंतर काय होईल की जे लिम्फॅटिक फ्लुइड आहे त्यामुळे ते लिम्फॅटिक फ्लुइड बाहेर येतं. आउटर जो टिश्यू स्पेस आहे त्याच्यामध्ये जे टिश्यूज आहेत तर आउटर टिश्यू मध्ये ते लिक्विड जे आहे म्हणजे लिम्फ जे आहे ते बाहेर येणार. अर्थात त्याचं लिकेज होणार लिम्फॅटिक्स मधून. येत्या लक्षात. हे जे फायलेरियल वर्म जे सर्क्युलेट होत होत लिम्फॅटिक लिम्फ नोड मध्ये जाणार. लिम्फ नोड मध्ये एंटर झाल्यानंतर जे लिम्फ नोड आहे त्यामध्ये किंवा लिम्फॅटिक्स ज्या हे आहेत असा एक चॅनेल आहे समजा सपोज, तर त्यामध्ये हे वर्म्स एंटर झाले. तर वर्म्स एंटर झाल्यानंतर मल्टिप्लाय झाले तर नॅचरली व्हॉल्यूम वाढणार. व्हॉल्यूम वाढल्यामुळे जे लिम्फ आहे त्या आतमधलं ते लिम्फ हे लिकेज होईल बाहेरच्या आउटर स्पेसेस. आता जर फ्लुइड जर बाहेर भरलेलं आहे, जर फ्लुइड आउटसाइड पोर्शन मध्ये जर भरपूर फ्लुइड भरलं तर नॅचरली तिथे काय येईल, स्वेलिंग येईल. आणि त्या स्वेलिंगच आपण म्हणतो इन्फ्लॅमेशन. क्रोनिक शब्द का वापरलेले, बिकॉज इट टेक्स 1 year दॅट इज दिस फॉर मोल्टिंग अँड गेटिंग द मॅच्युअर. आणि मग ही सायकल त्याची चालूच राहते आतमध्ये. सो दॅट्स वाय इट बिकम समटाइम्स क्रोनिक. तर दिस इन्फ्लॅमेशन ऑफ द ऑर्गन दॅट यू कम टू नो व्हॉट इज द exact how the inflammation takes place. So these live for many years. Usually these lymphatic vessels of lower limbs are affected जनरली. त्याचबरोबर जेनायटल ऑर्गन जे आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला पण ही अफेक्ट करते. स्कॉटम आहे, ब्रेस्ट आहे. तर यामध्ये सुद्धा हे जे इन्फ्लॅमेशन वगैरे घडवून आणते याच पद्धतीने प्रोसेस जशी सांगितली की मी लिम्फ नोड मध्ये एंटर होणार. लिम्फ नोड मध्ये त्याचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे ते लिम्फ लिकेज होते. आउटर टिश्यू स्पेसेस मध्ये ते जमा होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी सूज आलेली दिसते. त्याला आपण म्हणतो इन्फ्लॅमेशन. तर जेनायटल ऑर्गन्स आहे, स्कॉटम, फिमेल ब्रेस्ट वगैरे हे पण अफेक्ट होतात. सो दीज आर ऑफन अफेक्टेड रिझल्टिंग इन ग्रॉस डिफॉर्मिटी. त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती टोटली जेनायटल ऑर्गनला अफेक्ट केल्यामुळे या वर्म्सनी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वर्क करत नाही. मोस्ट स्पेक्टॅक्युलर सिम्पटम ऑफ लिम्फॅटिक फायलेरियासिस that is the elephantiasis is the edema. Edema म्हणजे पण swelling सूज with thickening of the skin and underlying tissue. तर हे लेग साइडला आपण पाहिलं की दिस इज द मोस्ट स्पेक्टॅक्युलर सिम्पटम म्हटलं जातं आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतो एलिफंटियासिस. जो पाय आहे तिथले लिम्फ नोड मधलं मी जसं म्हटलं आता की वर्म्स एंटर झाल्यामुळे त्यातलं व्हॉल्यूम वाढणार, लिम्फ बाहेर येईल, टिश्यू स्पेसेस मध्ये स्प्रेड होईल. स्प्रेड झाल्यामुळे तो जो पोर्शन आहे तो जो रिजन आहे इट बिकम्स
due to the fluid it becomes swell, that is showing complete edema. ती स्वेलिंग इतकी जास्त असेल आणि त्यामुळे ही जी स्किन पण आहे ती अतिशय थिक जाणवेल आणि हे जे स्ट्रक्चर आहे इट इज जस्ट लुकिंग लाईक द एलिफंट लेग्स and that's why the name elephantiasis. Okay, now so that's why we are going to see here that is the life cycle of this Wuchereria bancrofti. This is the special species. There are so many species under this filarial worm. This is we are going to see Wuchereria bancrofti. Mode of transmission, how it is. This is the complete life cycle. Very that is the diagrammatically it is represented in the textbook that only we have taken. की कशा पद्धतीने आता ही जी लार्वी आहे कशा पद्धतीने एंटर होते हे व्हिज्युअल प्रेझेंटेशन जस्ट आता वर्बल प्रेझेंटेशन जे दिलेले आहे त्यालाच मी व्हिज्युअल प्रेझेंटेशन मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर व्हिज्युअली ही जी लाईफ सायकल फक्त तुम्हाला काढायची आहे आणि या लाईफ सायकल नुसार तुम्हाला इझिली दिसतंय प्रत्येक स्टेज नुसार कशा पद्धतीने मोल्टिंग होते आहे आणि हाऊ दिस व्हर्च्युअल वर्म. सो दिस इज व्हेरी सिम्पल. यू फर्स्ट रिमेंबर हा जो पार्ट आहे ते मॉस्किटो दिसते तुम्हाला दिस वन फर्स्ट लाईफ सायकल. एक लक्षात घ्यायचं आहे की फायलेरियल वर्मची पण लाईफ सायकल त्याच पद्धतीने चालते ज्या पद्धतीने आपण प्लाझ्मोडियमची घेतली होती. प्लाझ्मोडियमच्या लाईफ सायकल मध्ये पण जसे दोन होस्ट आहे एक म्हणजे दॅट इज द मॉस्किटो अँड सेकंड वन इज द ह्युमन बिंग. ह्युमन बिंगला कशा कशा पद्धतीने अफेक्ट करतो तिकडे आपण बघितलं होतं की प्लाझ्मोडियम कशा कशा पद्धतीने अफेक्ट करतो आणि इथे हा जो वर्म आहे फायलेरियल तो स्पेशली लिम्फॅटिक्सला अफेक्ट करतो आणि त्यामुळे इन्फ्लॅमेशन किंवा स्वेलिंग इन सिम्पल दिस इज द peculiar feature of these disease that is the elephantiasis filariasis. आता बघा दिस इज द याच्यामध्ये टेक्स्टबुक मधली ही अतिशय सुंदर डायग्राम आहे नवीन याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. इथे नंबर वाईज स्टेजेस दिलेले आहे त्यामुळे अजून तुम्हाला सोपं आणि छान आहे. ही फर्स्ट वन लार्वल स्टेज जी आहे ही फर्स्ट स्टेज आहे. इथून तुम्ही बघा हा मॉस्किटो बाईट करतोय ह्युमनला बाईट केल्यानंतर याच्यामध्ये स्किन मध्ये एंटर करतो L3 लार्वा. L3 आता आपण पाहिलं की जी अतिशय इन्फेक्टिव्ह स्टेज आहे ती इन्फेक्टिव्ह स्टेज एंटर झाल्यानंतर आता याच्यामध्ये सेकंड स्टेज आहे ऍडल्ट मध्ये का इट बिकम ऍडल्ट इन लिम्फॅटिक्स. लिम्फॅटिक्स मध्ये त्याचं मोल्टिंग होते त्याची ग्रोथ होते पुढे आणि ऍडल्ट इन द लिम्फॅटिक दीज ऍडल्ट प्रोड्यूस. आता मेल आणि फिमेल हे ऍडल्ट तयार झालेले इथे लेबल पण केलेले आहे बघा. दिस इज द साइन ऑफ मेल दिस इज द साइन ऑफ फिमेल. काय म्हटलंय दिस इज द इन्फेक्टिव्ह स्टेज. फर्स्टली इट इज प्रेझेंट इन मॉस्किटो ज्या वेळेला बाईट करणार या मॉस्किटो मध्ये पण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं प्लाझ्मोडियम मध्ये की मॉस्किटो मध्ये प्रकार आहे मेल आणि फिमेल आणि मेल हे कधी हार्बिओरस असल्यामुळे कधीही बाईट करत नाही मीन्स डिसीज पॅथोजन सोडत नाही शिवाय त्याला रिस्पॉन्सिबल त्याचं माउस स्ट्रक्चर हे वेगळं असतं फिमेल आणि मेलचं. फिमेलचं अतिशय टोकदार याच्यासारखं असतं निडेल सारखं त्यामुळे ते पिअर्स करतो तो पॅथोजन इनसाइड द स्किन. त्यामुळे फिमेल मध्ये प्रकार आहे आणि याच्यामध्ये स्पेशली फायलेरियल वर्म साठी स्पेशल लक्षात घ्यायचं आहे की क्युलेक्स मॉस्किटो इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्युलेक्स जो आहे तो क्युलेक्स मॉस्किटो बाईट करतो आणि तिकडे जसं आपण अॅनोफिलस पाहिलं तर इथे प्रकार आहेत अॅनोफिलस वगैरे पण आहे फिमेल मॉस्किटो पण स्पेशल स्पीसीज जी आहे ती क्युलेक्स आहे जी फायलेरियासिस या डिसीज मध्ये पॉझिटिव्ह एजंट म्हणून आपण हे करू पॉझिटिव्ह नॉट सॉरी दॅट इज द व्हेक्टर क्युलेक्स. So this vector culex insect that is mosquito when bite to the human being त्यावेळेला ही थर्ड स्टेज जी लार्वी आहे ती इन्फेक्टिव्ह स्टेज लार्वी एंटर होते. एंटर झाल्यानंतर त्याचा ऍडल्ट मध्ये फॉर्मेशन होते इन लिम्फॅटिक मेल अँड द फिमेल. नाव दिस मेल फिमेल अगेन दे दॅट इज द पुढची जी फर्दर स्टेज आहे त्यानंतर इट गिव्स व्हॉट ऍडल्ट प्रोड्यूस दिस शीथ मायक्रोफायलेरी that migrate into lymph and blood channel. So this is the main diagnostic stage. This is having the sheath microfilaria. These larvae then eat that is going in this manner. This stage
Then next stage is the fourth one. Mosquito takes the blood meal, ingests this microfilary. तर मॉस्किटो काय करतो, या मायक्रोफायलरी, it is the ingestion, it takes place and then microfilary penetrate mosquitoes, मॉस्किटोच्या आतमध्ये एंटर झाल्यानंतर it mosquitoes midgut and migrate to thoracic muscles. त्यानंतर त्याचं परत पुढे मायग्रेशन होते. देन इट इज कन्व्हर्टेड इनटू, ही न्यू लार्वीची फॉर्म केलेली आहे ऍडल्ट्सनी, बघा मेल आणि फिमेल. त्याच्यामध्ये हे जे मायक्रोफायलेरियल स्ट्रक्चर दिसते, शीट मायक्रोफायलेरियल स्ट्रक्चर, इट एंटर्स इनसाइड द मॉस्किटो. मॉस्किटो टेक्स दिस विथ द हेल्प ऑफ ब्लड मिल. आणि मायक्रोफायलेरी आता पुन्हा ह्युमन बिंग मधून कुठे इंजेक्ट झालेले आहे, तर मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा मिडगट पार्ट आहे त्याच्यामध्ये दिस enters and then it migrates to thoracic muscles. Then L1 larvae is converted to the molting stages are there, growing stages L1 to L2. नंतर 6 stage दिसते तुम्हाला L1 larvae. This larvae it is completely formed. Then this larvae it is enter, that is the 2 molting stages. Then L1 to L2 and L2 to L3. L3 larvae it is formed. आता ही जी L3 लार्वी, हे सगळं स्ट्रक्चर पुढचं जे फॉर्मेशन झालेलं आहे मोल्टिंग या लार्वीचं, ते होते आहे मॉस्किटोच्या आतमध्ये. तर हे जे L3 लार्वी आहे, दिस L3 लार्वी देन मायग्रेट टू द हेड रिजन अँड दॅट इज मॉस्किटोज प्रबोसिस. प्रबोसिस हेड नंतर जो समोरचा जो पोर्शन आहे आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतो आपण प्रबोसिस, दॅट इज द माउथ पोर्शन. माउथ पोर्शन कडे ही लार्वी एंटर होणार. देन कशा पद्धतीने मुवमेंट आहे ही आपण पाहिली, की ही जी मायक्रोफायलेरी दीज ऍडल्ट्स इन केस ऑफ द ह्युमन बिंग मध्ये चालणारी ही सायकल आहे. आणि हे जे ऍडल्ट्स लार्वी हे करतात, मायक्रोफायलेरी प्रोड्यूस करतात, ते मायक्रोफायलेरी इंजेस्ट करतो मॉस्किटो. आणि फर्दर मॉस्किटो मध्ये त्या मायक्रोफायलेरीच्या या स्टेजेस आहे L1 लार्वी, L2 लार्वी अँड कन्वर्टेड टू L3 लार्वी विच इज अ व्हेरी इन्फेक्टिव्ह स्टेज. पुन्हा प्लाझ्मोडियम सायकल सारखं पुन्हा ज्या वेळेला ही it enters in the proboscis region. इथे क्युलिक्स जो आहे इट्स हॅव्हिंग द नीडल लाईक स्ट्रक्चर, जे माउथ पोर्शन आहे अतिशय टोकदार आहे, तिथे तो एंटर होणार. आणि त्यानंतर हा जेव्हा मॉस्किटो पुन्हा नेक्स्ट याच्यामध्ये एंटर होणार ह्युमन बिंग वर, जो नेक्स्ट स्किन वर बाईट करणार, देन अगेन दिस थर्ड स्टेज इट एंटर्स इन अ हेल्दी पर्सन अँड देन इट लिव्स फॉर मेनी टाइम्स. तर याचा मेन इन्फेक्टिव्ह टार्गेट आहे लिम्फॅटिक्स. त्यामुळे आणि 1 इयर, त्यामुळे स्वेलिंग ही आणि स्लोली प्रोसेसिंग, आपण म्हणतो की दिस इज द स्लोली डेव्हलपिंग स्टेज आहे, हळूहळू याची डेव्हलप होते. हे सगळं इम्युनिटीवर पण डिपेंड आहे की तुमची इम्युनिटी कशा पद्धतीने रेजिस्ट करते या वर्म्सला, त्यानुसार ते सिम्पटम्स तसे दिसायला लागते. त्यामुळे लिम्फॅटिक स्पेशली अफेक्ट होतात, त्यामुळे तिथे स्वेलिंग हा प्रकार येऊन त्या पद्धतीने इन्फ्लॅमेशन क्रिएट होते. हे याचं स्पेशल फीचर आहे. त्यामुळे समटाईम्स युरिन सॅम्पल वगैरे जर घेतला आणि त्याच्यामध्ये हे जर लिम्फ म्हणजे फार इन्फ्लॅमेशन किंवा इतर काही समस्या जी आहे ती फार लॉंग पिरियड असेल, तर काही काही वेळेला युरिन टेस्ट करून त्याच्यामध्ये जर असे लिम्फचे ट्रेसेस दिसले तर थोडीशी शंका घेतल्या जाते आणि या प्रकारे डिसीजचं निदान केलं जाऊ शकतं. आणि विशेष म्हणजे पुन्हा हे जे सांगायचा उद्देश म्हणजे हे जे जर्म्स आहे हे नाईट टाइमला जास्त करून ऍक्टिव्ह असतात. So this is all about the Bouchereria bancropti that is causing the filariasis. So simple description we have seen. This is the simple diagram. One cycle takes place in the mosquito, and here that is the growing stage in the adult that we have seen in case of the human being. आणि कशा पद्धतीने इन्फ्लॅमेशन घडवून आणतात, लिम्फ नोड मध्ये एंटर होतात. लिम्फ नोड मध्ये एंटर झाल्यानंतर इट मल्टिप्लायज आणि मल्टिप्लाय झाल्यामुळे हे मायक्रोफायलरी हिअर इट मल्टिप्लाय झाल्यामुळे लिम्फ तो व्हॉल्यूम वाढल्यामुळे लिम्फ इट लिकेज आउटसाइड, बाजूच्या टिश्यू मध्ये ते लीक होते एक प्रकारे, आणि तो जो टिश्यू मध्ये फ्लुइड आल्यामुळे पूर्ण जो पार्ट आहे तो स्वेल होतो. अँड दॅट्स वाय mostly the lower limb it get affected, so that's why the name elephantiasis also. Okay, so this is all about the that is the modes of transmission, and here we have seen the causative agents and the life cycle of filariasis. So this is all about the filariasis, or simply
filariasis, instead you remember elephantiasis. So easily you can remember what is the exact, the picture it will be clear when you remember the name elephantiasis. So it is caused by the filarial worm, Wuchereria bancrofti. So